श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 अंकापैकी एक अंक निवडायचे आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला अंक 111 हे निवडले आहे. त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूया. थांब बाळा, तुझ्यावर जळणारे शेजारी आणि नातेवाईक कधीच तुझे नाहीत. कधी ना कधी तुला अनुभव आला असेल की तुझ्या नातेवाईक आणि शेजारी बाहेरून गोड बोलतात पण तुझे हितचिंतक दिसतात पण ते नसतात. त्याच्या मनात तुझ्याबद्दल मत्सर, दोष आणि कपटच भरलेला असतो. हे लोक तुझ्या समोर हसणार आणि पाठीमागे तुझे निंदा करणार. तुझ्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो असे ते दाखवणार पण ते तुला कमजोर बाजूचा फायदा घेतला जाणार. आणि तू पाहिला असेल, तू आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा हेच लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात आणि जे तुझ्या सर्वात जवळचे असतात. शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात. मला कधी तुझी एखादी चूक पकडावी, ती पूर्ण गावभर पसरावे हे सगळं ऐकून तुला वाटत असेल चूक माझीच आहे का? नाही, तुझी चूक अजिबात नाही, तर त्याविषयी नात्याची आहे जे तुझ्या आजूबाजूला सापासारखे लपलेले आहेत. पण काळजी करू नकोस. आज मी तुला काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहेत जे तुला या लबाड नातेवाईक आणि शेजाऱ्यापासून वाचवण्यात मदत करेल. या काही गोष्टी आहेत याच्या प्रभावापासून तुला सुरक्षित ठेवणार नाहीत तर तुला इतके मजबूत बनवतील की हे लोक तुझ्यासमोर मान झुकवण्यास मजबूर होतील. होय माझ्या लेकरा, बघ, प्रत्येक व्यक्ती आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो. हे ऐकायला थोडंसं कठीण वाटेल पण हेच खरंच जीवनातलं सत्य आहे. तू कोणावर कितीही प्रेम कर, तू कितीही त्याग कर, पण जेव्हा त्याच्या फायद्यासाठी गोष्ट येते तेव्हा तो तुझ्याबद्दल नाही तर स्वतःबद्दल विचार करेल. मग तो कोणीही असो, आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार. अनेकदा आपल्या स्वार्थापुढे नात्यामध्ये भावनांना मागे सोडतात. अशा परिस्थितीत विचार कर, जे रक्ताची नाती आहेत ते इतके बदलू शकतात तर मग तू जगाकडून काय अपेक्षा करणार? तुझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एक देवाणघेवाणसारखं समज. जोपर्यंत तू कोणाला काहीतरी देत आहेस, मग तर ते प्रेम असो, पैसा, आदर, सोयी काही असो, तोपर्यंत तुझं ते नातं टिकणार हे समज. तू थांबवशील, दुसरा व्यक्ती लगेच बदलणार. म्हणून कधीही असं समजू नको की लोक तुला पसंत करतात म्हणून ते तुझ्यासोबत आहे, पण याचं उलट तू त्याचा कामाचा आहेस का म्हणून ते तुझ्यासोबत आहे. हे तर कडू आणि हीच खरी गोष्ट आहे बाळा. जर आज तू हे समजून घेतलं नाही तर उद्या तुझ्याच कोणीतरी आपला माणूस तुझ्या पाठीत खंजीर खुपसलेला तुला दिसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि नंतर तुला पश्चाताप करावा लागेल. म्हणून स्वतःला जर वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिक. जग तुझ्या भावना नाही तर स्वार्थाने चालते आणि हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे बाळा. जर तुला मंजूर असेल तर होय देवा मला मंजूर आहे असे तू टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक कर, सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, बघ, तुझ्या प्रगतीने सर्वात आधी जळणार कोण आहे तर तो तुझ्या शेजारी. कारण तुला रोज पाहतो. तुझा राणीमान, तुझी गाडी, तुझी कपडे, तुझे पाहुणे आणि अगदी तुझ्या घरातलं तुझ्या कुटुंबासोबतचं हसतं खेळणं आनंद तो समोरून हसतो पण मनात आग लागलेली हळूहळू विष पसरवलं जातं. एक दिवस तू तुझ्या मेहनतीने एक नवीन गाडी घेतला आणि तुला अभिनंदन करणारे लोक येतील पण शेजारी काय मिळणार? गाडी चांगली आहे पण ऐकलं आहे आजकाल खूप कमी हप्त्यावर मिळतं. हे असतं मुखवटा घातलेल्या लोकांची ईर्ष्या. ते बाहेरून गोड पण आतून कडुलिंबासारखे. जो व्यक्ती जो सर्वात जवळून पाहतो त्यांना तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू असतात आणि ते सर्वात मोठे धोके बनतात. शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर
लक्ष ठेवतो तुमचं घर कधी रंगवलं, कोणी मोबाईल घेतला, कोणत्या नातेवाईकाचं येणं जाणं आहे, या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत राहतो. तुझ्या लक्षात राहणार नाही, पण तुझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या शेजाऱ्याच्या लक्षात नक्कीच राहणार. तो तुलना करणार, ईर्ष्या करणार आणि तुझ्या घसरण्याची वाट पाहणार. म्हणून सल्ला दिला जातो की शेजाऱ्याला भेटा पण मन मोकळं करू नका, हसा पण मन मोकळेपणाने हसा सांगू नका. लक्षात ठेवा, जो तुम्हाला सर्वात जवळून पाहतो तो एकतर तुमचा रक्षक बनतो, नाहीतर सर्वात मोठा शत्रू तुमचा कोण आहे, रक्षक की शत्रू, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. माझ्या लेकरा, पुढची महत्त्वाची गोष्ट, रक्ताचं नातं तेव्हाच टिकतं जोपर्यंत स्वार्थ असतो. तू ऐकलं असेल की रक्ताचं नातं कधीच धोका देत नाही, पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची शक्यता. रक्ताचा संबंधसुद्धा तेव्हाच टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून आहे. नातेवाईकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गोड जीभ. ते सर्वात समोर तुझी स्तुती करतील, काय छान प्रगती केलं आहे, तुझं खरं अभिमान वाटतो. पण जशी तुझी पाठ फिरेल तेच लोक तुझ्या विरोधात विष ओकण्यास सुरुवात करतील. संकटाच्या वेळी सोबत उभा राहतो तोच खरा नातेवाईक आणि बाकी सगळे फक्त नावापुरते. आजच्या काळात जेव्हा एखादा संकट येतं तेव्हा नातेवाईक सर्वात आधी म्हणतात, आम्हाला तर काहीच माहीत नव्हते किंवा आम्ही पण मदत करू शकलो असतो. सध्या मी स्वतः त्रासात आहे. अनेकदा ही नाती फक्त सामाजिक देखावा बनून राहतात. लग्न, सण आणि समारंभामध्ये सगळे येतात, पण जेव्हा मदतीची खरं गरज असते तेव्हा ते फोनसुद्धा उचलत नाही. ज्या परंपरेला देव मानलं जातं तेही नात्याच्या नावावर मिळतो. म्हणून सावध राहा. प्रत्येक नातेवाईक आपलं नाही, प्रत्येक काका, मामा, भाऊ कोणीच आपलं हित चिंतक नाही. अनेकदा सर्वात मोठा धोका त्याच्याकडून असतो जे आपले म्हटले जातात. म्हणून आपल्यापासून जर आपण सावध राहिले तर परक्याचा धोकासुद्धा आपण पेलू शकतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, दुसऱ्याच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो. आपण विचार करतो की जेव्हा कधी संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्यासोबत येईल, मित्र, नातेवाईक, शेजारी, कुटुंब. पण जेव्हा खरी परीक्षा येते तेव्हा खरं सत्य समोर येतं. कोणीच येत नाही. याच कारणामुळे मंत्र आहे, कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा सर्वात मोठे दुःख देतो. जग त्यालाच मान देतं जो स्वतःच्या पायावर उभा आहे. जर तुम्ही वारंवार मदत मागत असाल तर लोक तुम्हाला ओझं समजू लागतील, आणि जर तुम्ही तुमची लढाई स्वतः लढत असाल तर लोक तुमचे कौतुक करतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी आहात तोपर्यंत सगळे तुमच्या सोबत उभे दिसतील. जेव्हा तुम्ही पडतात तेव्हा सगळे गायब होतात आणि काही जण जर तुमची निंदाही करतात. म्हणून आत्मनिर्भर बना. स्वतःला इतका सक्षम बनवा की कोणाचीही गरज तुम्हाला भासू नये. आणि जर कोणाची गरज तुम्हाला भासणार नाही, जर कोणाची गरज भासणार तर ते गरज पडावी आपल्या स्वामी माऊलीची. आणि ती स्वामी माऊली आहेत की आपल्या पाठीशी आपलं रक्षण करायला. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. माझ्या लेकरा, तुझा शत्रू आता तुझ्यावर हसणार नाही तर कायमचं रडणार आहे. जळणार कोण आहे हे तुला आता नक्कीच समजलं असेल. आज त्या सगळ्याचं गुपित उघडं झालं आहे. बाळा, तू स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.